एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. थांबा, थांबा. हा चुलीवरचा काळा तांबडा रस्सा आणि ही तरी बघूनच पुढे जा. गॅसवरच्या मटणाला हजार वेळा खाल्लं असेल, पण आज चुलीवरच्या अस्सल काळ्या मसाल्यांच्या मटणाची मज्जाच वेगळी आहे. तर इथे आपल्याला 1 किलो मटण स्वच्छ धुवून घ्यायचंय. नंतर यामध्ये मीठ आणि हळद घालायची. तर मटणाला मीठ आणि हळद चांगलं चोळून घ्यायचे. नंतर चुलीवर पातेलं ठेवायचंय. पातेल्यामध्ये तेल घालायचं. तेल तापलं की कांदा घालायचा आहे. कांदा परतून घ्यायचा आहे. नंतर जी चरबी होती ती घालायची. चरबीसुद्धा चांगली परतली की मटण आपल्याला इथे चांगलं परतून घ्यायचंय. आता मटण परतून झालं की मटणावर झाकण ठेवायचंय आणि झाकणावर अंदाजाने तांब्याभर पाणी घालायचंय. पाणी चांगलं गरम झालं की मटणामध्ये घालायचंय आणि मिक्स करायचंय. तर आता इथं मटण शिजते तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. कढईमध्ये आता इथे खोबरं भाजून घ्यायचंय. तर खोबरं छान असं काळं-काळं होईपर्यंत भाजून घ्यायचंय. नंतर इथे लसूण आणि आलं सुद्धा भाजायचंय आणि त्यानंतर इथे आपल्याला फुटाणे सुद्धा भाजून घ्यायचे. आता हे सगळं काढून घ्यायचंय. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचंय आणि कांदा भाजायचा. तर कांदा एकदम छान असा भाजून घ्यायचा. नंतर मूठभर कोथिंबीर घालायची, ती सुद्धा भाजायची. आता मसाला पूर्णपणे थंड करून वाटून घेऊया. तर आता पातेल्यामध्ये तेल घालायचे आणि वाटण घालून चांगला मसाला इथे परतून घ्यायचा आहे. आता परतत आला की यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आणि तेल सुटेपर्यंत हे सगळं परतून घ्यायचे. त्यासोबतच कोथिंबीरसुद्धा घालायची. आता मसाले चांगले परतले की त्यामध्ये शिजवलेलं मटण घालायचे आणि अंदाजाने गरम पाणी घालायचं. आता मस्त अर्ध्या तासासाठी हे छान उकळून घ्यायचे. तर तयार झाला आपला मटण रस्सा. तर सोबतच गरमागरम बाजरीची भाकरी, कांदा, लिंबू आणि हा चुलीवरचा मटण रस्सा. स्वर्ग सुख दुसरं काय असतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा. पुन्हा भेटूया.